तमाम शिवरायांच्या मावळ्यांना जय महाराष्ट्र आणि भीमसैनिकांना मानाचा जय भीम। बघा आजचा मित्रांनो आपला विषय आहे, तो विषय म्हणजे मराठा समाजाचे सध्याचे नेते मनोज जरांगे पाटील आणि महाविकास आघाडीमधील घटक वंचित महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी। आता मी वंचित महाविकास आघाडी काय म्हणलं, कारण वंचितच महाविकास आघाडीला आघाडी बनवेल। बघा या व्हिडिओ मधनं आपण हेच बघणार आहोत की बाळासाहेबांचे नेमके दावे काय आहेत जरांगे पाटलाविषयी आणि महाविकास आघाडीविषयी। आपण ह्या व्हिडिओ मधनं मित्रांनो पूर्णपणे बघणार आहोत। मी आपला मित्र जगताप आरजे, तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल। बघा आता जरांगे पाटलाला वारंवार बाळासाहेब आंबेडकर मोलाचा सल्ला देत असतात आणि तो सल्ला आता आजचा असा आहे की सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जरांगे पाटलांना टार्गेट केलं जाऊ शकतं। कारण काय आहे, त्यांनी सिंपल 3 कारण सांगितलेले आहेत। कारण जरांगे पाटील कुठल्याही आमिषाला बळी पडत नाहीत। दुसरं कारण आहे, जरांगे पाटलांचं आंदोलन शासनाला प्रस्थापितांना मोडीस आणता येत नाही। आणि तिसरं कारण आहे, त्यांच्या मागची गर्दी ही कमी करता येत नाही, तसं केलं तर ती गर्दी अजून परत वाढते। ह्या कारणामुळे आता एक शेवटचा पर्याय उरतो, तो म्हणजे सोशल ऍक्टिव्हिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून जरांगे पाटलावरती पाळत ठेवली किंवा त्यांचे व्हिडिओ मार्ज करून व्हिडिओ एडिटिंग करून ते व्हिडिओ माध्यमामध्ये पसरवायचा डाव हे प्रस्थापित करू शकतात। ही शक्यता बाळासाहेबांनी वर्तवलेली आहे। हे शक्यता अंशतः खरंही असू शकते, कारण प्रत्येक वेळेस जरांगे पाटलाविषयी बाळासाहेब नेहमी पॉझिटिव्ह असतात आणि ते पूर्णपणे ह्या गोष्टी जबाबदारी पूर्व करत असतात। ठीक आहे, हा झाला मुद्दा पहिला। आणि त्याविषयी दुसरा मुद्दा असा आहे की जरांगे पाटला निवडणुका लढवावा यावरती पाटील काही काळामध्ये सकारात्मक निर्णय घेतील आणि त्यांना पूर्णपणे सपोर्ट हा आमचा असणार, वंचितचा असणार आहे। आम्ही त्यांना बिनशर्त कुठली शर्त न ठेवता त्यांना आम्ही पूर्णपणे सपोर्ट करू, हे वक्तव्य बाळासाहेबांचं आहे। आता कारण काय आहेत आपण कारण शेवटी बघणार आहोत। आता पुढला मुद्दा असा समजून घ्या, त्यांनी सांगितले की आमची उमेदवारी आहे औरंगाबाद, हे आम्हीच लढणार, ती आमचाच किल्ला होता, बालेकिल्ला होता आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा थोडा काडीचाही संबंध नाही। तो संबंध कोणा येतो, शिवसेनेचा आणि वंचितचा। मागचा खासदार वंचितचा होता, म्हणजे तिथं इम्तियाज जलील होते आणि ती जागा आम्हाला पाहिजे यांची मागणी आहे। पण तो घोडा असं पेंड खातंय, अजून यांचा अंतर्गत वाद मिटला नाही। संजय राऊत हे प्रवक्ते कुणाचे आहेत, शिवसेनेचे आहेत, काँग्रेसचे की राष्ट्रवादीचे, हा प्रश्न बाळासाहेबांनी विचारलाय। कारण कुठलंही मॅटर असू द्या, प्रथमतः फर्स्ट टाइम हा संजय राऊत समोर येतो, हे त्यांचं वक्तव्य आहे। आणि त्यावरती शरद पवार म्हणतात की आमचे आणि वंचितचं कुठलंही भांडण किंवा वैयक्तिक मतभेद आता नाहीत। आणि ते त्या ठिकाणी तेही बोलतात की आमचे जे वाद आहेत ते वाद पूर्णपणे अंतर्गत वाद आहेत, इंटरनल वाद आहेत, ते वाद हे आघाडीचे वाद नाहीत। आणि यावरती बाळासाहेब म्हणतात की महाविकास आघाडीमध्ये युती होईल हे सांगता येणार नाही, कारण राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्येच मतभेद भरपूर आहेत जागेविषयी। आणि ज्या 10 ते 12 जागा आहेत त्यावरती अजून सुद्धा अंतर्गत वाद चालू आहेत, त्यावरती तोडगा निघणं शक्य नाही। परिणामी जी महाविकास आघाडी होणार होती ते परिणामी होऊ सुद्धा शकणार नाही, त्यामुळे त्यांनी शंका घेतलेली आहे। आणि याविषयी बघा पुढलं जे काही मत आहे, जे काय त्यांची पॉलिटिकल स्टेटमेंट आहे, त्यावरती पुढे गोष्टी अवलंबून आहेत। बघा आता पुढला मुद्दा असा होता, जरांगे पाटलांनी जे आरक्षण भेटलेलं आहे ते आरक्षण टिकवण्यासाठी राजकारणामध्ये यावं, अन्यथा ह्या गोष्टी पॉसिबल नाहीत किंवा त्यामध्ये पॉसिबिलिटी ही कमी आहे आणि ते आरक्षण टिकू शकेल भविष्यामध्ये सांगता येत नाही, त्यांचं हे स्पष्ट बोलणं आहे बाळासाहेबांचं। त्यामुळे ते अजून असं म्हणतात की तर पत्रकारांनी प्रश्न विचारला की जर हजार उमेदवार तर उभे राहिले मराठ्यांचे तर त्यावेळेस नेमका फायदा कुणाला होईल। त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलंय, जे मागणी लोक वारंवार करायचे की बाबा आता पेपर घ्या, तुम्ही ईव्हीएम मशीन तुम्ही वापरू नका, ते बॅन करा, त्यावरती घोटाळे होतात, ह्या सर्व गोष्टीचा उपाय म्हणजे हे बॅलेट पेपर आहेत आणि तेच ह्या 1000 लोकांमुळे ते येतील आणि वोटिंग ही बॅलेटवर होईल, त्यांनी सांगितलेलं असं। आता पुढला मुद्दा आपला असा येतो की मराठा आणि वंचितची बॉन्डिंग काय आहे, हा पहिला प्रश्न पडतो। या ठिकाणी काही लोक म्हणतात की जरांगे पाटलाच्या पाठीमागे जी अदृश्य शक्ती आहे ती शरद पवार नसून ते बाळासाहेब आंबेडकर आहेत। सुनूया कसं, ज्यावेळेस शरद पवार भेटायला गेले होते जरांगे पाटलांना फर्स्ट टाइम, त्यावेळेस जरांगे पाटलांनी शरद पवार विषयी त्यावेळेस असं काय बोलले होते, त्यावेळेस शरद पवार पळून गेले अंतर्वाटीतून।
तिथून शरद पवार पळून काय गेले हा मुद्दा. आणि मी म्हणत नाही याविषयी फर्स्ट टाइम TV9 आपले माननीय HMO साहेबांनी गोष्ट बोलली होती की आंतरवाली सराटी येथून शरद पवार पळून गेले. याचा अर्थ आणि यावरतीच पाटलांनी सांगितलेलं आहे की शरद पवारांनी जर आरक्षणाविरोधात बोललं मी त्याला झोडपून काढेल. म्हणजे आरक्षणाच्या अपोजिट मध्ये कुणाचंही बोलणं खपवून घेतलं जाणार नाही हे वाक्य पाटलांचं. पण या ठिकाणी ज्या वेळेस लोक म्हणतात की तुम्ही बाळासाहेबांची प्रत्येक गोष्ट ऐकता काय ऐकता, त्यावेळेस ते म्हणतात की बाळासाहेब वैचारिक दृष्ट्या कायदेशीर दृष्ट्या तो व्यक्ती कुठल्याही पक्षाचा नाही, तो कुठल्या कास्टचा नाही, ते कुठली गोष्ट नैतिकता धरून जे योग्य आहे तेच बोलतात, म्हणून त्यांचा मी आदर करतो हे वाक्य जरांगे पाटलांचं. आणि या वेळेसच त्यावेळेस त्यांना विचारलं गेलं की तुम्ही वंचित कडून निवडणूक लढाल का, त्यावेळेस ते स्पष्ट बोलले की आम्ही निवडणुकीमध्ये उतरणार नाहीत, पण यावरती विचार आम्ही नक्कीच करू. मी आभार मानतो आंबेडकरांचे, त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणून. आणि त्यावरती आंबेडकर म्हणतात की जरांगे पाटलांच्या पाठीमागे जे लोक आहेत त्यांची तीच इच्छा आहे की पाटलांनी राजकारणामध्ये सक्रिय सहभाग दाखवावा आणि राजकारणामध्ये उडी घेऊन जो आपले सामाजिक प्रश्न आहेत, आपले जातीचे प्रश्न आहेत, ते प्रश्न पूर्णपणे संपवून टाकावे एकदाचे, हे इच्छा होती वंचितची. आता बघा पुढला विषय कुठला आहे. आणि बघा जर महाविकास आघाडी तर एकत्र नाही झाली तर कुठलाही कोणी येऊ द्या भाजपला हरवणं शक्य होणार नाही. पण त्यावेळेस वंचितचे सर्व बाळासाहेब म्हणतात की जर तुम्ही मला तिघांनाही पाठिंबा दिला तर भाजपला आपटून टाकायची ताकद माझ्यामध्ये आहे. कारण कुठलाही व्यक्ती अशा गोष्टी बोलत नाही आणि ते पूर्णपणे सोशल मीडियावरती चॅलेंज देऊन, जो कुठल्याही प्रकारे सोशल मीडियामध्ये इन्व्हॉल्व न होता, कुठल्याही त्यांनी जे आपलं अलायन्स आहे कुठले अलायन्स न करता तो डायरेक्टली एखादी गोष्ट बोलतो, त्याच्या मागे काहीतरी गंभीर कारणे नक्कीच असणार, त्यामध्ये काही शंका नाही. या ठिकाणी वारंवार एक गोष्ट सांगावी लागते. आता ही युती होईल, बाळासाहेब त्यांना हरवतील, ह्या गोष्टी सोडून द्या. इथं फक्त जे राजकीय युद्ध का बरं चालू आहे, फक्त ओनली अस्तित्व. मोदींना 400 पार जायचंय. कारण काय, त्यांचेच खासदार म्हणतात जर आमचे लोक 400 पार झाले तर आम्ही कायदा हा बदलू शकतो. ते उघड आताच ह्या गोष्टी करत भविष्यामध्ये आपलं भविष्य असणार आहे काय. जर आपलं संविधान नसेल तर आपलं जे लोकशाही टिकल का, आणि जर लोकशाही टिकली नाही तर आपण, तुम्हाला मी आज समोरासमोर बोलतोय हे बोलणं सुद्धा शक्य होणार नाही. तुम्हाला बोलतोय ते मी आर्टिकल 19 कलम 19 नुसार तुम्हाला मी बोलत आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ते सुद्धा माझ्याकडे नसणार आहे. जर सर्व ठिकाणी जर 400 पार करून लोकशाहीचं पार होईल त्यावेळेस अवस्था ही असेल. त्यामुळं आंबेडकर आणि जे आंबेडकर जनता आहे त्यामध्ये फक्त बौद्ध दलित नाही, समजून घ्या. डोक्यातनं भुसा भरलेला कोण जातीचा. वंचित हे बहुजन हे कोण आहेत, बहुजन म्हणजे बहुजन सर्व जन जे वंचित आहे सत्तेपासून किंवा राजकीय पदापासून ते सर्व वंचित आहेत. त्यामध्ये मराठा आहेत, लिंगायत सर्वच आहेत. जे लोक वंचित आहेत त्यांचा हा पक्ष आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्याची भावना ठेवून आता तुम्ही लढाई करा. तुम्ही प्रस्थापिता विरोधामध्ये विस्थापित हा लढा उभारला पाहिजे. आणि या ठिकाणी जरांगे पाटील आणि आंबेडकर यांचं खरंच राजकीय समीकरण भविष्यामध्ये जुळून येईल का, किंवा सध्या संजय राऊत आहे त्या राऊतमुळे जरा आघाडीमध्ये बिघाडी होईल का, हे पण प्रश्न जनतेला पडलेले आहेत. आणि परिणाम मित्रांनो या ठिकाणी जे आघाडी होणारा, जे अलायन्स होणारा, ते अलायन्स होईल का, किंवा बाळासाहेब आणि राष्ट्रवादी किंवा शिवसेना असं नवीन समीकरण तयार होईल का. तुम्हाला याविषयी वाटते काय, नक्कीच कमेंट करून सांगा. जय हिंद.